हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विज्ञान विषयाचं पहिलं पुस्तक लेखन कसं केलेलं आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर बघा, या विज्ञान विषयामध्ये आपणाला जे पहिलं पेज आहे त्या पहिल्या पेजवरती म्हणजे बाह्य पृष्ठभाग दाखवलेला आहे. दुसऱ्या पेजवरती बघा, सामान्य विज्ञान इयत्ता 8वी लिहिलेलं आहे. परत तिचं कुणी लेखन केलं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर भारताचे संविधान आहे, राष्ट्रगीत लिहिलेलं आहे, प्रतिज्ञा आहे, प्रस्तावना दिलेली आहे. त्याच्यासाठी शिक्षकासाठी काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. काय करायचं आहे, कशा पद्धतीनं कसे करून घ्यायचं, जरा डोकं कसं चालवायचं, मुलाकडून उत्तरं कशी काढायची याच्याविषयी. पुढचं आहे अध्ययन निष्पत्ती इयत्ता 8वी. आता तुमच्या या भागामध्ये काही अध्ययन निष्पत्ती दिलेले आहेत. तर या निष्पत्तीनुसार आपणाला आपलं अध्यापन कार्य करायचं आहे. अध्यापन कार्यामध्ये त्या निष्पत्ती तुम्ही वाचू शकता. आता आपल्याला पुढचा जो भाग आहे ह्याच्यावर अनुक्रमणिका दिलेली आहे. वरती त्याच्या अगोदरच्या पेजवरती तुम्हाला काही अनुक्रमणिका दिलेल्या आहेत. बघा, धड्यांची नावं, पाठाचं नाव काय आहे, अनुक्रमणिका आणि पृष्ठ क्रमांक कुठून कुठंपर्यंत आहे ते. आता आपणाला जे पहिलं प्रकरण आहे सजीव सृष्टी आणि सजीवांचे वर्गीकरण, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आज इयत्ता 8वीचं पहिलं प्रकरण आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण, हे प्रकरणाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, थोडे आठवा असे काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. थोडे आठवा म्हणजे तुमची गेल्या वर्षी जे तुम्ही शिकलेलं आहात त्याची थोडक्यात उजळणी. आता सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता असेल. आता आपण गेल्या वर्षी शिकलो होतो की वनस्पती, प्राणी, एकपेशीय, बहुपेशीय, शाकाहारी, मांसाहारी, हे जे प्राण्यांचे पदानुक्रम आहेत ते तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा, सजीवांना नाव देण्याची द्विमान पद्धती कोणी शोधली. गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे की कार्ल लिनियस यांनी सजीवांना नावं देण्याची जी पद्धत आहे ती शिकलेली आहे. आता पुढचा मुद्दा आहे, द्विमान पद्धतीत नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात. आता द्विमान पद्धतीचा शोध आपण शिकलो, कार्ल लिनियसने लावलेला आहे. आणि ही द्विमान पद्धतीचा पदानुक्रम लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जात कोणती आणि त्याची उपजात कोणती, या दोन गोष्टी आपल्याला ह्या कराव्या लागतात. पुढचा मुद्दा आहे बघा, जैवविविधता व वर्गीकरणाचे आवश्यक. जैवविविधता म्हणजे काय, तर आता सजीवामध्ये असणारा वेगळेपण म्हणजे जैवविविधता. म्हणजे सजीवांचा आकार असेल, सजीवांची पोषण पद्धती असेल, सजीवांचं आदिवास असेल, राहण्याचं ठिकाण असेल, म्हणजे याच्या सगळ्यामध्ये तिची जी हे असते त्याला म्हणायचं जैवविविधता. बघा, मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूल झालेले आढळेल. अनुकूल होणे म्हणजेच काय, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता अनुकूल होणे म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होणे. अनुकूल सत्ताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसते. ज्यावेळेला अनुकूलन झालं त्यावेळेला एकाच जातीच्या सजीवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झालेले आपल्याला दिसले. बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार, जे 2011ला जी जनगणना झाली त्यानुसार पृथ्वीवर जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजे ज्यावेळेला 2011 साली जे जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये ज्यावेळेला सजीवांची संख्या मोजली त्यावेळेला ती संख्या 87 दशलक्ष इतकी आहे. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी. मग जर आता असा प्रश्न पडतो, इतके जर 87 दशलक्ष सजीव असतील आणि मला जर प्रत्येक सजीवाचा अभ्यास करायचा असेल तर मला तसा खूप वेळ लागेल. मग त्यासाठी काय केलं तर या 87 दशलक्ष जे सजीव जाती आहेत त्या जातींची त्यांनी विभागणी केली आणि ज्यांचे गुणधर्म सारखे वाटतात अशा सजीवांचा एक गट, ज्यांचे गुणधर्म त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत अशांचा एक गट, मग सरपटणारे एक गट, भूचर एक गट, खेचर एक गट,
म्हणजे असे वेगवेगळे प्रकार त्याचे केले. अशी गरज भासली, सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्याचे गट आणि उपगट तयार केले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग सजीवांचे गट तयार करताना कशाचा विचार केला, तर सजीवांचे गट तयार करताना किंवा उपगट तयार करताना त्याच्यामध्ये साम्य काय आहे, सारखेपणा काय आहे आणि त्या दोघांमधलं त्या सजीवामध्ये फरक काय आहे, या दोन गोष्टीचा विचार केला आणि वर्गीकरणाची काय म्हणतात वर्गीकरण करण्याची पद्धत अवलंबली. बघा, रॉबर्ट हार्डिंग व्हिट्टाकर. आता रॉबर्ट हार्डिंग व्हिट्टाकरच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला इतिहासात थोडंसं डोकावताना बघा, इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागलं. आपण वरती पाहिलं वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. ह्या दोन सृष्टी ज्या आहेत ते कुणी निवडल्या होत्या, कार्ल लिनियसनं. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी तीन सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आता ज्यावेळेला 1966 साली हेकेल यांनी काय केलं, ह्या तीन सृष्टी त्याचा शोध लावला. एक आहे ती म्हणजे प्रोटिस्टा, दुसरी आहे वनस्पती आणि तिसरा आहे प्राणी, असं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर कोण आला बघा, 1925 मध्ये चाटन यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागलं. त्यातला पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे वनस्पती आणि चौथा आहे प्राणी. या चार गटात त्यानं वर्गीकरण केलं. बघा, रॉबर्ट व्हिट्टाकर यांचा जो जन्म आहे तो जन्म 1920 साली आणि त्यांचा मृत्यू 1980 साली. हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांच्या 5 गटात वर्गीकरण केले. या शास्त्रज्ञांनी काय केलं की सजीवांचं 5 गटामध्ये वर्गीकरण केलं. आता ते वर्गीकरण कसं केलं हेच आपल्याला शिकायचं आहे. बघा, वर्गीकरणासाठी व्हिट्टाकर यांनी निकष विचारात घेतले. आता वर्गीकरण करताना व्हिट्टाकरनं काय घेतलं, निकष विचारात घेतलं. त्याच्या अगोदर आपण व्हिट्टाकरची पंचसृष्टी पद्धती जी आहे त्याचा विचार करू. बघा, पहिलं त्यानं सजीवाचे दोन प्रकार पडतात, एक आदिकेंद्रकी आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी. आता आदिकेंद्रकी म्हणजे कोणतं आहे, तर ज्यांचं एकपेशीय सजीवामध्ये ज्या केंद्रक आपल्याला दिसत नाही पण ती, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये केंद्रक आपणाला मायक्रोस्कोप खाली पूर्णपणे स्पष्ट दिसतं, त्याला म्हणायचं दृश्य केंद्रक. म्हणजे सजीवाचे हे दोन प्रकार. हेच तुम्हाला इथं दिलेलं आहे. पेशीची जटिलता, पेशीच्या जटिलतेमध्ये कशाचा विचार केला, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. दुसरा आहे आता सजीवांचा प्रकार. बघा, आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव आहे आणि दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय किंवा बहुपेशीय. म्हणजे आदिकेंद्रकीमध्ये तो जो पेशी सजीवांचा प्रकार कोणता आहे, एकपेशीय सजीव आहे का बहुपेशीय सजीव आहे, याच्यावरून याचे दोन प्रकार. परत पोषणाचा प्रकार, पोषण कसे करतात, म्हणजे स्वयंपोष स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का दुसऱ्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतात. म्हणजे वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात कारण त्यांच्यामध्ये हरितलवक असतात आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कवकं, जे कवकं आहे ज्याला आपण भूछत्र म्हणतो, ती कवकं ही परपोषी असतात आणि ही परपोषी मृतावशेषातून अन्न शोषण म्हणजे मेलेल्या सजीवांच्या ह्याच्यातून ते अन्न शोषून घेतात. आणि प्राणी जे आहेत, प्राणी हे पूर्णपणे परपोषी आहेत म्हणजे भक्षक आहेत. भक्ष्य आणि भक्षक हा भक्षक म्हणजे काय, तर दुसऱ्यांना खातात ते भक्षक आणि ज्याला खातात तो भक्षक. बघा, आता त्याच्या जीवन पद्धती कोणत्या, उत्पादक वनस्पती, प्राणी. उत्पादक कोण आहे, वनस्पती. आपण परिसंस्थेमध्ये शिकलोय, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते म्हणून ती उत्पादक. ह्या वनस्पतीला कोण खातं, प्राणी. मग प्राणी कोण आहे, भक्षक. ह्या भक्षकाचं शेवटी प्राणी काय होतं, मरल्यानंतर त्याचं विघटन होतं. विघटन होणं म्हणजेच काय, त्याचं होणं मातीत रूपांतर होणं. हे कोण आहेत, कवकं. आता पुढचं आहे वर्गानुवंशिक संबंध. वर्गानुवंशिक संबंध म्हणजे आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय. आता आपण इथंपर्यंत पाहिलं होतं. बघा, एकपेशीयमध्ये सृष्टी मोनेरा, एकपेशीय सृष्टी
मोनेरा, प्रोटेस्टा, म्हणजे आपल्याला 5 भाग शिकायचे आहेत. पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटेस्टा. बहुपेशीयचं परत हे 3 प्रकार आहेत. पहिला आहे कवक, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण. यांना पेशीभित्तिका असते. आपण गेल्या वर्षी शिकलोय वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते, प्राणी पेशींना पेशीभित्तिका नसते. पण कवकांना पेशीभित्तिका आहे, पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. दुसरा आहे वनस्पती, पेशीभित्तिका असणारे आणि प्रकाश संश्लेषण करू शकणारे. आणि तिसरे 5वा जो आहे सृष्टी, प्राणी, यांना पेशीभित्तिका नसतात. आता पुढचा मुद्दा आहे, बघा आपण आता जे विट्याकरनं जी पंचसृष्टी मांडली त्याच्यामध्ये आपण 5 शिकलो सृष्टी. सृष्टी 1 मोनेरा, सृष्टी 2 प्रोटेस्टा, सृष्टी 3 कवके, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 प्राणी असं शिकलो. त्यातला आपण आता पहिला मुद्दा शिकणार आहोत, सृष्टी 1 मोनेरा. आता ह्याच्यामध्ये कृती दिलेली आहे बाळांनो, तुम्ही करू शकता. एका स्वच्छ काचपट्टीवर काय करायचं, दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्यायचा, त्यात थोडं पाणी मिसळायचं, मिसळून विरलन करा. विरलन करणे म्हणजे हलवायचं. त्यावर अलगद आच्छादन ठेवा. आच्छादन ठेवा म्हणजे आच्छादन काच ठेवा, म्हणजे त्याच्यावर कवर स्लिप त्या काचपट्टीवर लावायचे. सूक्ष्मदर्शिकेखाली काचपट्टीचं निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसेल. मग ती सूक्ष्मदर्शिका काय करायची, तुम्ही प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शिकेखाली पाहायचं. त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हालचाल करणारे असे काहीतरी दिसतील. अगदी लहान काडीसारखे असणारे असे तुम्हाला काहीतरी दिसतील. सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलिया, म्हणजे असे काडीसारखे दिसणारे जे हलणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्याला आपण जीवाणू म्हणणार आहे. त्यांना काय म्हणायचं, लॅक्टोबॅसिलिया. मग तुम्हाला प्रश्न विचारतील, लॅक्टोबॅसिलिया हा कुठं आढळतो, तर दही आणि ताकामध्ये. मोनेरा या सृष्टीतील सर्व प्रकारच्या जीवाणूचा नीलहरित शैवालांचा समावेश आहे. आता ह्याच्यामधली जे सजीव आहेत, काही शैवाल आहेत, ते शैवाल सगळे नीलहरित असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. क्लॉस्ट्रिडियम हा जो आहे हा तुम्हाला काठीसारखाच दिसतोय. परत तुम्हाला सालमोनेला टायफी हा एक दिसतोय. परत तुम्हाला ह्याच्यामध्ये आहेत अजून कोण आहे तुमचं, स्ट्रेप्टोकोकस निमोनी हिथं आहे हा दाखवलेला. पुढं आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा, आणि पुढचा त्याच्यातला आहे तुमचा फायब्रिओ कोलेरे. हे जे आहेत हे सगळे बाळांनो तुमचे सृष्टी 1 मोनेरामध्ये येणारे जीवाणू आहेत. बघा आता ह्यांचं लक्षणं काय, ह्या गटात तुम्हाला परीक्षेला काय विचारणार आहेत की सृष्टी मोनेरा गटाचं वैशिष्ट्य कोणतं. हे सर्व सजीव एकपेशी आहेत. आपण जे आता एवढे हे सगळे सजीव आता जी मी नावं तुम्हाला सांगितली या सर्वांचे, हे सगळे एकपेशी आहेत. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. म्हणजे काही याच्यातले असे आहेत, आता उदाहरणार्थ शैवाल काही शैवाल असे आहेत की ते स्वयंपोषी आहेत, किंवा काही आहेत ते परपोषी आहेत. हे आदी केंद्रके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. हे आदी केंद्रक म्हणजे यांचं केंद्रक आपल्याला दिसत नाही असून पटलबद्ध केंद्रक, पटलबद्ध म्हणजे जे आवरण आहे त्याच्या आतमध्ये केंद्रक किंवा पेशी अंगके यांना नसतात. म्हणजे सृष्टी मोनेरा पेशी अंगके कोणते आहेत सकले आपण, केंद्रक, गॉल्गी संकुल, तंतुकणिका, लयकारिका, हे सगळे पेशी अंगके ह्याच्यामध्ये नसतात. आता दुसरा आहे तो खूप महत्त्वाचा आहे बघा, प्रोटेस्टा. आता ह्या प्रोटेस्टामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर बघा एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या. एखादं डबकं जे असतं त्या डबक्यातील एखादं थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शिकेखाली ते पाहायचं. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसते. अनियमित याचा अर्थ काय, काही आकार सारखा ज्यांचा आकार ज्यांना नसतो त्यांना म्हणायचं अनियमित आकाराचे. म्हणजे एकसारख्या आकाराचे तुम्हाला दिसणार नाही, वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव आहेत ते म्हणजे अमिबा. आता आपल्याला ह्याच्यातला दुसरा जो आपण शिकतोय प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव, हिथं तुम्हाला सगळे सजीव दाखवलेले आहेत. आता ह्या प्रोटिस्टा सृष्टीमध्ये कोणकोणते सजीव आहेत, तर बघा हॉलवॅक्स हा पहिला जो आहे हा एक आहे, हा युग्लिन आहे, हा हे चप्पलसारखा दिसतो हा पॅरामोसियम आहे, आणि ज्याला निश्चित असा आकार नसतो तो अमिबा आहे. आता या गटातील सजीवांचं वैशिष्ट्य काय आहे बघा,
या गटातील सजीवांचं वैशिष्ट्य बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असतं. म्हणजे या सृष्टीतले जे सजीव आहेत ते सगळे एकपेशीय असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. दुसरा मुद्दा आहे बघा, प्रचलनासाठी छद्मपात. आता हे जे तुम्हाला दाखवलं इथं ह्याला म्हणायचं हे छद्मपात. म्हणजे हालचाल करण्यासाठी किंवा प्रचलन करण्यासाठी यांना छद्मपात किंवा अशी रोमके असतात, किंवा कशाभिका, याला काय म्हणायचं, कशाभिका. आणि रोमके म्हणजे केसासारखे इथे दिसतात का नाही असे, हे रोमके असतात. तिसरा मुद्दा आहे याच्यातला खूप महत्त्वाचा, स्वयंपोषी. आता जे स्वयंपोषी आहेत, उदाहरणार्थ युग्लिना आणि हॉलवॅक्स पेशीत हरित लवक असतात. म्हणजे युग्लिना आणि हॉलवॅक्स हे शैवालाचेच दोन प्रकार आहेत बाळांनो. यांच्यामध्ये हरित लवक असतात आणि काही आहेत ते परपोषी आहेत. अमिबा, पॅरामोसियम आणि प्लाझ्मोडियम हे जे आहेत हे सगळे कसे आहेत तुमचे परपोषी आहेत. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. ही लक्षणं कोणाची झाली, प्रोटिस्टा गटातील. तिसरा जो गट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरी सृष्टी जी शिकतोय ती म्हणजे कवके. आता सृष्टी कवकामध्ये काय आहे बघा, कवक म्हणजे बुरशी. तुमची साध्या भाषेत आपण त्याला बुरशी म्हणतो. बघा काय करायचे, एक कृती करायचे, पाव किंवा भाकरीचा एखादा तुकडा काय करायचा, तुम्ही एका डब्यात ठेवायचा आणि त्याला झाकण लावायचं आणि 2-3 दिवसानं तो डब्बा उघडून बघायचा. त्या तुकड्यावर तुम्हाला असं कापसासारखे तंतू असणारे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू जे पांढरे जे असं ह्या तंतूसारखं आहे त्यातले काही तंतू उचलायचा आणि तो काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली त्याचं निरीक्षण करायचं. तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला अशा पद्धतीची ही बुरशी दिसते. आता ही बुरशी कशी वाढते याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. बघा, ही जी बुरशी आहे ही बुरशी तुम्हाला अशी दिसेल. आता या बुरशीचं नेमकी कशी वाढ होते बघा, हा जो आहे हा कवक तंतू आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा जो आहे हा पावाचा तंतू आहे. ही जी आहे वरती ही बीजाणुधानी आहे. ही बीजाणुधानी आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहेत हे बीजाणू आहेत. आता हे बीजाणू काय होतात, हे बीजाणू जे दाखवलेले आहेत हे बीजाणू आहेत हे पिकले जातात. पिकल्यानंतर हे फुटतात. फुटल्यानंतर ह्याच्यातले हे जे बीजाणू आहेत पुन्हा या कवकावर पडतात आणि या बीजाणूंना जर समजा हा जो पावाचा तुकडा आहे त्याच्यामधून ते पोषक अन्नद्रव्य मिळवतात आणि ओलसर दमट जागी हे पुन्हा असे वाढले जातात. याला म्हणायचं आहे बुरशी. बघा, आता हे जे लक्षणं काय आहेत कवकाची, किंवा हे जे कवक आहे हेही तुम्हाला इथं दिलेले आहे. अजून एक इथं काही कवकांचे हे दिलेले आहेत बघा, कवक सृष्टीतील परपोषी असलेले कवक पेशीतील, बघा इथं काय सांगितलेलं आहे, कवक सृष्टीतील परपोषी असंश्लेषी दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. मग कवक सृष्टीमध्ये कोणाचं असंश्लेषी असणारे दृश्य केंद्रकी म्हणजे ज्याचं केंद्रक आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहता येतं अशा सजीवांचा समावेश होतो. हे पहिले वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे बघा, बहुसंख्य कवक, जे कवक आहेत किंवा जी बुरशी, बहुसंख्य कवक मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे काय, जे मेलेले सजीव आहेत त्यांच्या शरीरावर आपली उपजीविका भागवतात. त्यांच्या शरीरातील कार्बनी पदार्थावर वाढणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी सजीव असं म्हणतात. कुजलेले कार्बनी पदार्थावर जगतात. हे कशावर जगतात, जे कुजलेले कार्बनी पदार्थ आहेत त्याच्यावर जगतात. तिसरा आहे कवकाची पेशीभित्तिका. ही रिकाम्या जागेला तुम्हाला प्रश्न विचारते. कवकाची जी पेशीभित्तिका आहे ती कोणत्या शर्करेपासून बनवलेली असते, तर ती कायटिन या शर्करेपासून बनवलेली असते. बघा, चौथा मुद्दा आहे, काही कवक तंतुरूपी असून काही, आता तंतुरूपी म्हणजे तुम्हाला माहित आहे शैवाल जर आपण हातात घेतले तर असे तंतूसारखे बारीक बारीक धागे असतात, ते तुटतात असे ह्याच्यासारखे तंतुरूपी असून यातील आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रक असतात आणि त्याच्या पेशीद्रव्यामध्ये काय आहेत असे केंद्रक असतात. पाचवा मुद्दा आहे, कवक म्हणजे किण्व बेकर्स यीस्ट जे पावामध्ये टाकतात पाव ही करण्यासाठी, ते बेकर्स यीस्ट नावाचं किण्व. बुरशी ॲस्पेरजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी. बघा, जर मक्याचं कणीस जर तुम्ही पाहिलं
तर त्या मक्याच्या कणसावर पण असं काळपट रंगाची अशी बुरशी आलेली दिसते. किंवा पेनिसिलियम हे जे भूछत्र आहेत किंवा मशरूम हे जे आहे तुमचं मशरूम, असे व्हिट्टाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तर आजही शास्त्रज्ञ व्हिट्टाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणाला प्रमाण मानतात. हे या पद्धतीचं यश आहे. म्हणजे व्हिट्टाकर नंतर अनेक शास्त्रज्ञांनी या वर्गीकरणाच्या पद्धतीचा शोध लावला, पण महत्त्वाचं काय, व्हिट्टाकर यांनी मांडलेली जी पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत आहे तीच सर्वांनी मान्य केलेली आहे.